मंडळी, तुम्हाला आमच्याकडून घावणे पीठ वडे पीठ ऑर्डर करायचं आहे का? आमच्याकडे मसाल्यासोबत बाकी भरपूर सारे कोकणातले गावाकडचे ऑथेंटिक जी पीठं आहेत तीसुद्धा मी विकतो. त्यामध्ये घावणे पीठ आहे, वडे पीठ आहे, कुळीत पीठ आहे, आंबोळीचं पीठ आहे, थालीपीठ आहे, बरेच काही पीठ आहे ते आम्ही विकतो. आज घरी म्हटलं तुम्हाला दाखवूया घावण्यांचं पीठ आणलं आहे, तर त्यापासून आपण घावणे कसे तयार करतो आहे. या बाजूला बघतोय आपलं हे घावणे पीठ आहे आणि इकडे वडे पीठसुद्धा आहे. आज आपण तयार करतोय घावणे. तर इकडे पीठ आपण बाहेर काढतोय. इकडे थोडंसं अंदाजाने पीठ घ्यायचं, पाणी थोडं ॲड करायचं, थोडं ॲड करायचं. जसं जसं ते घट्ट होत जाईल त्यामध्ये आपण आणखीन पाणी ॲड करायचं. हे जास्त पातळ पण नको, एकदम घट्ट पण नको. तर त्या हिशोबाने आपण केलेलं आहे. मीठ अंदाजाने ॲड करायचं, जास्त काही तामझाम नाही, फक्त ढवळायचं आणि नंतर आपल्याला घावणे बनवायचे आहेत. तर बघा किती पातळ केलं आहे आम्ही इकडे. या पद्धतीने तुम्हीसुद्धा करू शकता. लागल्यास तो आपण पाणी वरून ॲड करायचं. इकडे प्रयत्न उठला सकाळ सकाळ त्याला नाश्त्याला घावणे हवेत. कावीळ आमची, या कावीळवरती आपण घावणे करणार आहोत. इकडे हे चवळ आहे त्याचं आपण असं तेल लावून थोडंसं पसरायचं आणि वरून हे मिश्रण सोडायचं. हा तर आवाज ऐकायची सुद्धा एक वेगळी मजा असते. आणि थोड्या वेळानंतर झाकण काढून थोड्या वेळ थांबायचा आणि नंतर मग काठाने चेक करायचं घावणे निघत आहेत का. सो हे घावणे याचं पीठ थोडंसं भरडं असतं, त्याच्यामुळे ते चिकटत नाही खाली. बऱ्याच जणांच्या पिठात गडबड होते त्यामुळे चिकटतात. तर बघा किती मस्त जाळीदार घावणे आलेले आहेत. आणि मस्तपैकी सर्व करून आपण चहासोबत खाणार आहोत. कोऱ्या चहासोबत एक नंबर कॉम्बिनेशन. गरम गरम घावणे तयार झालेले आहेत आणि त्या घावण्यांसोबत मस्त कोरी चहा. बघता इकडे मस्त जाळीदार घावणे तयार झालेले आहेत. वाफ येते आणि कोरी चहासोबतच एकदम भारी लागतात. गावची आठवण येते. गावी असलो की मस्त आई अशी घावणे तयार करते. आता इकडे आलो शहरात, तर इकडे पण शहरातला एकदम परफेक्ट नाश्ता, हलका फुलका, शरीराला चांगला पचणारा आणि सात्विक. तुम्हीसुद्धा आमच्याकडून नक्की ऑर्डर करा. वेगवेगळ्या पिठं आहेत, इन्क्वायरी करा. नंबर देतो इथे, त्यावरती मेसेज करा, व्हॉट्सअप करा, इन्क्वायरी करा. भरपूर सारे आपले प्रोडक्ट आहेत. त्यामध्ये नंतर बाकीचे मसाले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, गरम मसाला, गोडा मसाला बरेच आहेत. कोकणी मालवणी घरगुती मसाला, आगरी मसाला आहे. त्यानंतर आपण कोल्हापुरी मसालासुद्धा सुरू केलेला आहे, काळा मसाला आहे. बरेच प्रकारचे मसाले आपण विकतो. तर तुम्ही आम्हाला जरूर कॉन्टॅक्ट करा. आणि ड्रायफिशमध्ये पण मी काही सुरू केलेल्या गोष्टी त्या पण तुम्ही इन्क्वायरी करून आमच्याकडून घेऊ शकता. आणि एकदम रिअल ऑथेंटिक